नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पुणे येथे सकल धनगर समाजाचे पहिले अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न. शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथील गंजपेठ सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये सकल धनगर समाज बांधवांचे पहिले अधिवेशन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या प्रसंगी ना नेता ना पक्ष, आरक्षण हेच लक्ष या तत्वावर सकल धनगर समाजाच्या या अधिवेशनात धनगर समाजातील डॉक्टर शशिकांत तरंगे, दीपक बोराडे, नवनाथ पडळकर, उज्ज्वला हाके, अर्जुनदादा सलगर, प्राध्यापक खडसे, राम गावडे, वडतुके, पांडुरंग मेरगळ, रुक्मिणी गलांडे, विजय गोफणे, गणेश हाके आदी धनगर समाज बांधवांनी अधिवेशनात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. सकाळी 11 वाजता सुरू झालेले अधिवेशन संध्याकाळी 7 वाजता संपले. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून धनगर समाज बांधव या अधिवेशनात उपस्थित होते. यावेळी गणेश हाके म्हणाले, मी रोज अनेक पक्ष बदलू शकतो, पण मी माझी धनगर ही जात बदलू शकत नाही. कोर्टाचा निर्णय धनगर समाजाच्या विरोधात गेला. राजकीय इच्छाशक्ती असेल तर आरक्षण जरूर मिळेल. तर पांडुरंग मेरगळ म्हणाले, आरक्षण हा प्रश्न राजकीय आहे. आंदोलन करताना मुंबईला गृहीत धरू नये, त्याचा उपयोगही नाही. या अधिवेशनात ठेराली आले ते आपलेच बांधव आहेत, पण येताना आपला वाटा घेऊन नाही आले. बिंदू नामावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. पेशवांना पळविणारे रक्त हे धनगरांचे आहे. उपोषणाचे हत्यार आता बोथट झाले आहे. धनगरांनी एल्गार केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. 1000 कोटीच्या योजनेची अंमलबजावणी व्हावी. चळवळीतील माणूस म्हणतो माणसे येतील अशा भ्रमात राहतो, पण माणसे येत नाहीत. अशा प्रकारची माहिती समाज बांधवांना मिळाली. तसेच संजय वाघमोडे, राम गावडे व इतर समाज बांधवांनी या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी सकल धनगर समाजाच्या विजय गोफणे, गणेश केसरकर, बिरू कोळेकर व इतर कार्यकर्ते यांनी काही ठराव समाज बांधवांच्या उपस्थितीत मंजूर केले. आंदोलनाच्या बाबतीत मुंबईचे समाज बांधव कमी पडतात, असे पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले. मुंबईहून भारत कवितके, ॲडव्होकेट वैभव गरगडे, गावडे व इतर समाज बांधव उपस्थित होते. मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.